आगामी काळामध्ये लोकसभा निवडणुका लागत आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण आपल्या पक्षाची तयारी करण्याकरिता कार्यकर्त्यांचं बळ वाढवण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर आता विदर्भाच्या दौऱ्यावर आता भंडाऱ्यामध्ये आलेले आहेत. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत महादेवरावजी जानकर आहेत. जानकर सर, कसं बघता आता राज्यामध्ये महाविकास आघाडी महायुती आहे. एका काळामध्ये तुम्ही भाजपाचे घटक पक्ष होते, तुम्ही असो सदाभाऊ खोत असो, मात्र भाजपासोबत त्यांची ताकद अन्य पक्षांच्या नेत्यांनी वाढवली आहे असं त्यांच्या लक्षात येत असता आहे का? किंवा तुमचं जे घटक पक्ष म्हणून एका जमान्यामध्ये जे प्राबल्य होतं त्यांच्यासोबत आता कुठेतरी कमी तुम्हाला लेखताय का? ते उलट आम्ही ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीवर होतो तेव्हा आमचं प्राबल्य होतं, त्याच्यापेक्षा आता आमचं डब्बल वाढवण्यात आलेलं आहे. त्यावेळेस माझे 23 नगरसेवक होते, आत्ता जवळजवळ माझ्याकडं 93 नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टी काय करते की मित्रपक्षाचा छोट्या पक्षाचा वापर करते आणि फेकून देते. हे त्यांचं देशभरचं फार जुनं त्यांचं नातं आहे. आम्हालाही त्यावेळेस त्यांची गरज होती म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलतो, कारण सेक्युलरचं नाव घेऊन काँग्रेस आम्हासारख्याला जवळ करत नव्हती. परंतु BJPनं त्यावेळेस लोकनेते गोपीनाथ मुंडे असतील किंवा देवेंद्र फडणवीसांचाही रोल मोठा आहे, त्यांनी मला असेल, राजू शेट्टीला असेल किंवा आठवले साहेबाला असेल जवळ घेण्याचा प्रयत्न केला. पण आमची जास्त ताकद नव्हती. आम्ही 4-4% मताची मालकं होती, पण 4%मुळं काँग्रेस सत्तेवर येत होतं. म्हणून त्यावेळेस त्या धोरणाने आम्हाला बरोबर घेतलं होतं. पण नंतर आता आमच्यापेक्षा काही मोठे माणसं आल्यानंतर त्यांना छोट्या माणसाची गरज राहत नाही. असा भाजप आणि काँग्रेस या देशातला पक्ष आहे. भाजप आणि काँग्रेस दोघंही तसे आहेत. काय करतात, लॅडरचा यूज केला का लीडरला खाली ढकलतात. लॅडर आणि लीडरमधला फरक करतात. आम्ही लीडर होतो, पण आमचा लॅडर म्हणून त्यांनी वापर केला. आता त्यांना वाटतं की यांची ताकद कमी आहे. लोकसभेचं इलेक्शन आल्यानंतर कोणाची ताकद किती आहे छोट्यांची, छोटा पक्ष देखील मोठ्या पक्षाचा जीव घेऊ शकतो हे त्यांना काळाच्या नंतर ठरवलं. त्यामुळे आज आमची ताकद कमी झाली असं नाही. आम्ही छोटे पक्ष म्हणतो तो, पण आज कमीत कमी आम्ही बंगला बांधण्याइतपत लायक बनलेलो आहे. बंगल्यात गेलो आहे, अजून महल झाला नाही. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसचा महल आहे, आमची झोपडी होती, त्यात आम्ही बंगल्यामध्ये एंट्री केलेली आहे. या महाराष्ट्रात 93,000 पोलिंग बूथ आहेत. जवळजवळ आम्ही 72,000 पोलिंग बूथ रासपानं तयार केलेले आहेत. पोलिंग बूथवर आम्ही गेलेलो आहे. आम्ही जिल्हा परिषद नुसतं झडपी लोकसभा अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षपर्यंत पोचलो नाही. त्यामुळं आमचा संघटनेवर विश्वास आहे. आमचा ना भाजपवर राग आहे, बिलकुल काही नाही. आपली ताकद आपल्या चौकात आपली ताकद वाढवा महादेव जानकर म्हणून मी अहोरात्र 18 तास फिरतो आहे. काल मी चंद्रपूरचा दौरा केला, चंद्रपूर जिल्हा पत्रकार परिषद झाली, जनसुरल्याला मिटिंग झाली. नंतर आमचे रात्रीचे एक गाव होतं तिथं नागभिडला आमच्या अतिशय इंटेलेक्च्युअल लोकांच्याबरोबर मिटिंग झाली. बँकचे तिथे डायरेक्टर होते, चांगली माणसं होती, प्राध्यापक, रिटायर्ड प्रिन्सिपॉल, डॉक्टर, इंजिनियर अशा लोकांच्यावर मिटिंग झाली. त्यामुळे आम्ही कणाकणानं ज्याच्या आधारावर भाजप मोठं होतं आहे तो आधार कसा बाजूला काढायचा त्याचं प्लॅनिंग आम्ही फार शिस्तबद्ध पद्धतीनं करत चाललेलं आहे. त्यामुळे आज जरी भाजपाची मोठ्या प्रमाणात सत्ता आहे, आम्ही ज्यावेळेस 20 वर्षापूर्वी महाराष्ट्रात फिरत होतो, दगड टाकला तरी काँग्रेस येत होतं. आम्ही त्यावेळेस काँग्रेसला चॅलेंज देत होतो की तुम्हाला माणूस मिळणार नाही मला तिकीट घ्यायला, आणि आज तीच काँग्रेसची वेळ आहे. जर भारतीय जनता पार्टीला आमच्या मित्रपक्षांची विसर झाला आहे ना, तर त्यांच्या देखील मनातल्या जनतेच्या मनातला भाजप देखील कसा विस्मृतीत जाईल त्याची भूमिका राष्ट्रीय समाज पक्ष अदा करण्याची भूमिका करेल. परत एक प्रश्न सर, की पुण्यामध्ये तुम्ही 2014ला निवडणूक लढली, सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये फार मताधिक्य घेतलं होतं, कडवी झुंज दिली होती. आता महाराष्ट्रातलं राजकारण बदलत चाललेलं आहे, किंबहुना पवार कुटुंबामध्येच लोकसभेची निवडणूक होईल असं एक चित्र उभं राहत आहे. कसं बघता, जर सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार जर निवडणुकीत लढत असेल तर भविष्यातलं राजकारण कसं बघता, काय सांगाल या संदर्भात? नाही, हा त्यांच्या घरातला आदरणीय पवारसाहेब असतील किंवा दादा असतील, ह्या दोघातला घरातला मामूली प्रश्न आहे. पण ज्यावेळेस कौरवाचं पांडवाचं युद्ध झालं त्यावेळेस विजय कुणाचा झाला हे विसरता कामा नये. आणि ती देखील माझी युद्धभूमी आहे. बारामती हे माझं हर्ट आहे राष्ट्रीय समाज पक्षाचं. मी बाकीच्या जिल्ह्यातून उभा राहिलो असतो तर मला एवढं मायलेज मिळालं नसतं, मीडिया मायलेज, किंवा नॅशनल लेवलचा लीडर बनता आलं नसतं. त्यामुळे बारामतीच्या जनतेचा महादेव जानकर आणि राष्ट्रीय समाज पक्ष नेहमी रूढी राहील.
परंतु मी एवढंच सांगू इच्छितो की सुप्रियाताई असेल किंवा सुनीताताई असेल, जिथं राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद ज्याच्या पारड्यात पडेल तो तिथला खासदार असेल, एवढंच मी सांगू इच्छितो. तर हे होते राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर. प्रशांत देसाई, ABP माझा, भंडारा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.